मुरगुड नगर परिषदेत 2 स्वीकृत नगरसेवकाची बिनविरोध निवड झाल्यानंतर आयोजित करण्यात आलेला आनंद सोहळा उत्साहात पार पडला। भाजप शिवसेना युतीचे कार्यकर्ते सम्राट मसवेकर आणि विजय मेडके यांची स्वीकृत नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली। या निवडीच्या पार्श्वभूमीवर पाटील गटाच्या वतीने मुरगुड नगरपालिका येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आनंद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रवीणसिंह पाटील आणि माजी खासदार संजयदादा मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली पाटील मंडलिक गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी-माजी नगरसेवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवनिर्वाचित स्वीकृत नगरसेवक सम्राट मसवेकर आणि विजय मेडके यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। कार्यकर्त्यांनी जल्लोष करत त्यांच्या निवडीचा आनंद साजरा केला। मुरगुड नगर परिषदेत झालेल्या या 2 स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीमुळे पाटील गटामध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। यावेळी नगराध्यक्षा सुहासिनी देवी पाटील, उपनगराध्यक्षा रेखाताई मांगले, गटनेते सुहास खराडे, नगरसेवक शिवाजीराव चौगले, दत्तात्रय मंडलिक, सुनील रणवरे, अनिल राऊत, सत्यजित पाटील, रणजित भारमल, विजय राजगिरे, राजू आमचे, नगरसेविका गीतांजली अंगज, वैशाली गोतडे, सुजाता पुजारी, विजयमाला शिंदे, सुरेखा लोकरे, संजीवनी कांबळे यांच्यासह मंडलिक पाटील गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट। शिवाजी महाराज मंडलिक साहेब अण्णाजी यांना समोरून आज इथं आमच्या मुरगुड नगरपालिकेच्या वतीनं आदरणीय संजयदादा व प्रवीणदादा यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाली। या निवडीसाठी ज्यांनी आम्हाला बहुमत सहकार्य केलं त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो। मुरगुडच्या विकासासाठी जे योगदान काही माझ्याकडून तसेच नवीन नगरसेवक आमचे मित्र विजय मेडके यांच्याकडून जे द्यावं लागेल ते आम्ही इथं आता देऊ। या पुढील कालावधीत जितका काही आम्हाला कालावधी मिळेल त्या कालावधीचं आम्ही सोनं केल्याशिवाय राहणार नाही एवढी या मुरगुड नगरला आम्ही ग्वाही देतो। पुन्हा एकदा संजयदादा, प्रवीणदादा, त्याचबरोबर वीरेंद्र भैया आणि आमचे दिग्विजय भैया तसेच आबाजी यांचं सगळ्यांचा आभार मानतो आणि थांबतो।